22/9/2025 ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं नोटीस नंबर 15 ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेली एक नवीन नोटीस आपल्याला बघायला मिळते। बीएससी नर्सिंग कोर्स जो आहे ना त्या कोर्स बद्दल ही नोटीस तुम्हाला बघायला मिळते। अकॅडमिक इयर 2025-26 च्या कॅप राउंड 4 बद्दल ही नोटीस आहे। तसंच ज्या मुलांनी आतापर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म भरला नव्हता आणि त्यांना जर राज्यामध्ये गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमधून बीएससी नर्सिंग करायचं असेल तर ते विद्यार्थी आता ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरून स्वतःचे ऍडमिशन जे आहे ते गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कन्फर्म करू शकतात। त्याचबरोबर आता ज्या मुलांना महाराष्ट्र नर्सिंग सीईटी मध्ये एकदम 0 मार्क आहेत, 0 पर्सेंटाइल आहे किंवा 2 पर्सेंटाइल आहे, 10 पर्सेंटाइल आहे ना, तर ह्या मुलांसाठी पण एक संधी आहे। तुम्ही पण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता। कारण जे काय पर्सेंटाइलचा रूल होता ना की 40 पर्सेंटाइल रिझर्व्ह कॅटेगरी मधून हवे, जनरल मधून एवढे हवे, तर तो आता कॅन्सल झालेला आहे। तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असो तुम्ही 100% तुमचा काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता। मग तुमचं पर्सेंटाइल 2 असेल, 3 असेल, 0 असेल, काही फरक पडणार नाहीये आणि तुम्ही काउन्सिलिंग मध्ये भाग घेऊन जायचे चॉईस फिलिंग करू शकता। मग जशा सीट असतील, जसा कट ऑफ जाईल त्यानुसार तुम्हाला जे आहे ते एक राज्यामध्ये गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट केलं जाईल। तुम्हाला 0 पर्सेंटाइल कॉलेज मिळेल का नाही हे कन्फर्म नाहीये, पण तुम्ही 0 पर्सेंटाइलून जर ऍप्लिकेशन फॉर्म भरला आणि तुम्ही राज्यामध्ये जेवढे कॉलेज आहेत बीएससी नर्सिंगचे तेवढे जर कॉलेज टाकले तुम्ही सीट मॅट्रिक्स नुसार, तर तुम्हाला 100% राज्यामध्ये ऑल ओव्हर कुठे ना कुठे एक सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। त्याचबरोबर जर आता आपण डेटचा विचार केला तर तुम्ही डेट चेक करू शकता किंवा मग जे काय पीसीबीचा काय रूल होता ना तो पीसीबीचा रूल पण यांनी या ठिकाणी चेंज केला, तुम्ही तो पण बघू शकता। या ठिकाणी यांनी मेन्शन केलं की अगोदर जे काय 45 पर्सेंटाइल होते ना ते पण यांनी डिक्रीज केले आणि त्यांना या ठिकाणी 40 पर्सेंटाइल आणलं, ही पण गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीएससी नर्सिंग सीईटीच्या एक्झाम मध्ये तुमचं किती जरी पर्सेंटाइल असेल तरी काही फरक पडणार नाही। तुम्ही फक्त नर्सिंगची एक्झाम दिली असेल तर तुम्ही 100% ऍडमिशन घेऊ शकता आणि तुम्हाला जर अलॉटमेंट कॅप राउंड थ्रू होत असेल तुम्हाला 100% कॅटेगरीचा बेनिफिट दिला जातो, पण हा शेवटचा राउंड पण असू शकतो, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला ट्राय करणं आहे की ह्याच राउंड मध्ये तुम्हाला एक सीट अलॉटमेंट झालं पाहिजे। तुम्ही जर पुढच्या राउंडच्या भरोश्यावर बसणार आणि अचानक जर पुढचा राउंड स्पॉट राउंड असेल तर स्पॉट राउंड मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा बेनिफिट दिला जात नाहीये। तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस द्यावी लागेल किंवा मग तिथे डोनेशन देऊन ऍडमिशन करावं लागेल। जर आता आपण विचार केला या ठिकाणी आपल्याला फॉर्म कधी भरणं आहे, तर जे काय तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणं आहे ना तर 23/9/2025 ते 28/9/2025 संध्याकाळी 11:59 PM पर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करणं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस करावी लागते जी की तुमची नॉन रिफंडेबल आहे। म्हणजे सीईटी तुमच्याकडून 1000 रुपये घेतं काउन्सिलिंगचे, जे की तुम्हाला ऑफिशियल महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पे करायचे ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल करणार आहे त्यावेळेस, आणि तुम्हाला सीट मिळो नाही मिळो हे पैसे तुम्हाला रिफंड दिले जात नाहीये। तर 23/9/2025 ते 28/9/2025 11:59 PM पर्यंत तुम्हाला जे आहे ते तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं कंपल्सरी आहे। त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं आहे, तर डॉक्युमेंटला पण 23/9/2025 ते 28/9/2025 संध्याकाळी 11:59 PM पर्यंत टाइम आहे। नंतर तुम्हाला एक मेरिट लिस्ट दिली जाणार आहे 29/9/2025 ला येणार आहे। या मेरिट लिस्ट मध्ये फर्स्ट राउंडला ज्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता, आता जे मुलं ऍप्लिकेशन फॉर्म भरतील ना सर्वांचा एक एसएमएल नंबर दिला जातो, कॅटेगरीनुसार कॅटेगरी रँक दिला जातो आणि नंतर तुम्हाला एक सीट मॅट्रिक्स दिलं जातं। जेवढा तुमचा कॅटेगरी रँक आहे तेवढा जर तुमच्या कॅटेगरीच्या जागा असतील त्या कॉलेजमध्ये किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा सगळ्या कॉलेजमध्ये मिळून, तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की तुम्हाला 100% कॉलेज अलॉटमेंट होणार आहे की नाही होणार आहे, आणि जर होणार आहे तर कोणतं कॉलेज मिळेल तर याची पण तुम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळून जाते। तुम्ही सीट मॅट्रिक्स आणि एसएमएल नंबर चेक करून तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता। त्यानंतर जर आपण आता टाइम टेबल बघितला कॅप राउंड 4 चा, तर तुम्हाला जवळपास 29/9/2025 ला सीट मॅट्रिक्स दिली जाणार आहे की टोटल किती कॉलेजेस जे की महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या आणि इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगच्या कंट्रोलमध्ये आहेत, त्याचबरोबर कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा रिकाम्या आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज किती, त्याच्यामध्ये किती कॅटेगरी वाईज जागा रिकाम्या आहे, प्रायव्हेट कॉलेज किती, त्यामध्ये किती कॅटेगरी वाईज जागा, याची पूर्ण माहिती तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये दिली जाते। नंतर तुम्हाला चॉईस फिलिंग करणं आहे 29/9/2025 ते 1/10/2025 संध्याकाळी 11:59 PM पर्यंत तुम्हाला कॉलेजची नावं टाकणं आहे। तुम्ही जेवढे मॅक्झिमम कॉलेजची नावं टाकता तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स तेवढाच वाढेल। परत सांगतो या राऊंडच्या नंतर जर स्पॉट ऍडमिशन झाले तर स्पॉट मध्ये कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा बेनिफिट दिला जात नाहीये। जर आपण अलॉटमेंट लिस्ट बघितली तर 4/10/2025 ला रिझल्ट येणार आहे। जर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होत असेल तर तुम्हाला फिजिकल जॉईनिंग करणं आहे कॉलेजमध्ये जाऊन, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करणार आहे। कॅटेगरी वाईज जी काही फीस असेल ना तर ती फीस तुम्ही डीडी किंवा चेकच्या फॉर्म मध्ये सबमिट करणार आहे। 5/10/2025 ते 10/10/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन करायचा जो आहे तो शेवटचा टाइम आहे। जे मुलं जाऊन ऍडमिशन करतील त्यांचे ऍडमिशन कन्फर्म होणार आहे। तुम्ही त्या कॉलेजमधून डिग्री कंटिन्यू करणार आहे। जर तुम्हाला अलॉटमेंट झालेलं कॉलेज आवडत नाहीये, तुम्हाला ते ऍडमिशन करणं नाहीये, तर त्या ठिकाणी तुम्ही एक्झिट करू शकता, तुमचं ऍडमिशन जे आहे ते सोडून देऊ शकता आणि नंतर स्पॉटमध्ये जाऊन पूर्ण जनरल कॅटेगरीची फीस भरून किंवा मग डोनेशन देऊन तुम्ही तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये जागा वॅकंट असतील ते 100% ऍडमिशन करू शकता किंवा मग तुम्ही ड्रॉप करू शकता। नेक्स्ट इयर परत एक वेळेस एक्झाम देऊ शकता, चांगला स्कोर करू शकता, तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये तुम्ही 100% जाऊ शकता। यांनी खाली मेन्शन केलंय की हा फक्त कॅप राउंड 4 चा टाइम टेबल आहे। जो काय पुढचा राउंड असेल मग तो स्पॉट राउंड असो किंवा ऑनलाईन राउंड असो त्याचा टाइम टेबल आम्ही येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट करू, तुम्ही या ठिकाणी त्यांच्यासोबत कनेक्शन मध्ये राहू शकता।
अजून एक महत्त्वाचे अपडेट, जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल कमी पर्सेंटाईल फॉर्म भरण्यासाठी किंवा पूर्ण प्रोसेस आमच्याकडून करायची असेल किंवा तुम्हाला गायडन्स हवा असेल की तुम्हाला कमी पर्सेंटाईल कुठं अलॉटमेंट होऊ शकतं किंवा कोणतं कॉलेज तुम्ही चॉईस मध्ये टाकायला पाहिजे जेणेकरून की तुम्हाला फक्त रिझर्व्ह कॅटेगरी मधून जी फीस लागते त्याच फीस मध्ये ऍडमिशन दिलं जाईल, तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला त्याबद्दल 100% गाईड करू. त्याचबरोबर जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग आमच्या थ्रू करणं असेल तर तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. आम्ही तुमची पूर्ण प्रोसेस करून तुमच्या एक चांगल्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 100% ऍडमिशन करून देऊ, ते पण कॅटेगरीच्या फीस मध्ये किंवा जे काही गर्ल्स फ्री एज्युकेशन आहे ना त्यामधून. आणि तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, आम्ही तुम्हाला पीडीएफ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नक्की शेअर करू.